नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब व्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे। तर त्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे। एक वाटीच्या प्रमाणात ह्याचं सगळं मेजरमेंट आहे। तर आपण घेतलेले आहे तिथं बदाम, खजूर, ओले खजूर आहेत ते, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया आहेत, सनफ्लावर आणि पंपकिन सीड्स, पिस्ता आहे आणि डिंक आहे। त्याचप्रमाणे खारीक आहे, तूप आहे, तूप आपल्याला जसं लागेल तसं आपण यूज करणार आहोत, आणि 1 वाटी किसलेला गूळ आहे। ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं प्रमाण तुम्हाला किती लाडू बनवायचे त्यानुसार डबल करू शकता। तर सर्वप्रथम आपण डिंक भाजून घेणार आहे। थोडंसं तूप टाकून आपण त्यात डिंक टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं पूर्ण डिंक भाजण्यासाठी लागतात। तर अशा प्रकारे हा डिंक फुलतो आणि डिंक फुलल्यानंतर मग आपण तो बाजूला काढून घेऊयात। त्यानंतर आपण पिस्ता भाजून घेणार आहे। पिस्ताही भाजायला 1 मिनिट लागतो। तर काळजी घ्यायची की तो करपू नये म्हणून असा तो मंद आचेवरती चांगला सॉटे करून घ्यायचा। त्यानंतर आपण बदाम भाजून घेणार आहे। त्यासाठी मी थोडंसं तूप त्यामध्ये ॲड केलेलं आहे। बदामसुद्धा चांगले खरपूस भाजून घ्यायला 1 ते 2 मिनटं लागतात। यानंतर आपण ओले जे खजूर आहेत ते भाजून घेणार आहोत। ते सुद्धा मंद आचेवरच आपल्याला भाजायचे आहेत। त्यालाही 1-2 मिनटं लागतात छान व्यवस्थित भाजण्यासाठी। आता सगळे पदार्थ भाजून थंड झाल्यानंतर आपण सगळ्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता की सगळे इन्ग्रेडियंट्स मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। म्हणजे खजूर झाले आणि सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा झाले बारीक करून, आणि एका परातीत आपण सगळे बारीक केलेले पदार्थ एकत्र करून चांगले मिक्स करून घेणार आहोत। आणि एकसारखे ते एकजीव करूपर्यंत आपण व्यवस्थित त्याला हाताने पण स्मॅश करू शकता किंवा चमच्याने आपण एकत्र करू शकतो त्याला। फक्त हे खजूर जे आहेत ते आपण हाताने अशा प्रकारे एकत्र करून घेऊ शकतो। आता पुन्हा कढईमध्ये आपण थोडंसं तूप गरम करून घेणार आहोत, आणि तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण किसलेला गूळ हळूहळू सोडायचा आहे आणि गूळ चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये। मग गुळाचं असं पाक तयार होतो। त्याला 1-2 मिनटं लागतात आणि मंद आचेवरती आपण हळूहळू तो गूळ भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खाली करपणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे हा गूळ भाजून घेण्यासाठी मला 2 ते 3 मिनटं लागले, म्हणजे गुळाचा पाक होण्यासाठी। आणि एकदा गुळाचा पाक झाला की त्याला एक छानशी अशी उकळी येते। मग उकळी आली की आपल्याला समजतं की हा गूळ आपला किंवा हा पाक आहे जो तयार झालेला आहे। नंतर हा पाक आहे तो आपण गरमच मिश्रणामध्ये सोडायचा आहे। तर आता हा पाक मी मिश्रणामध्ये टाकलेला आहे। तर आपण एक 5 मिनिटं इथं वाट बघायची आहे। त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला एकत्र करायचं आहे, कारण गूळ थोडासा गरम असतो त्यामुळे हाताला चटका लागू शकतो। चमच्याने थोडासा तो एकजीव करायचा आणि त्यानंतर मग आपण लाडू बांधायला घेऊ शकतो। आणि गरमच लाडू आपल्याला वळण्यासाठी सोपे असतात, त्यामुळे आपण इथे असे लाडू अशा पद्धतीने छोट्या साईजचे किंवा आपल्याला हव्या त्या साईजनुसार आपण लाडू बांधून घेऊ शकतो। तर या स्मॉल साईजमध्ये माझे 25 ते 30 लाडू बांधून झालेले आहेत। ज्या प्रमाणात तुम्ही सगळ्याचे मिश्रण घेणार आहे त्या पद्धतीनंच तुमचे लाडू होतील। तर लाडू बांधून झाल्यानंतर एक अर्धा तास असेच वर ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ते डबा बंद करून ठेवू शकतात। 15 दिवस हे लाडू छानपैकी टिकतील। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।